राजेंचे पहिले आणि दुसरे पुस्तक. जरी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ही दोन वेगळी पुस्तकं असली तरीही ती मुळात शमूएलच्या पुस्तकापासून पुढे चालू असलेली एक एकीकृत कथा सांगणारी एकाच पुस्तकाच्या स्वरूपात लिहिली गेली होती. दावीदनं इस्रायलच्या वंशांना एका राज्यात एकत्र केलं आहे आणि देवानं अभिवचन दिलं की त्याच्या वंशातून एक मसीही राजा येईल जो राष्ट्रांवर देवाचं राज्य प्रस्थापित करेल आणि अब्राहमाला दिलेली अभिवचनं पूर्ण करेल. तर राजेंचं हे पुस्तक दावीद नंतर आलेल्या त्याच्या वंशातील अनेक राजांची कथा सांगते आणि त्यापैकी कोणीही त्या वचनाला पूर्ण करेल असं जीवन जगला नाही याची कथा मांडते. खरं तर ते इस्रायल राष्ट्राला धुळीस मिळवतात. 5 मुख्य घटनांना मांडून पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. या कथेचा आरंभ आणि शेवट यरूशलेमवर केंद्रित आहे. प्रथम शल्मोनचं राज्य आणि मंदिराचं बांधकाम आणि नंतर या शेवटच्या विभागाची समाप्ती, यरूशलेमचा नाश आणि इस्रायलचा बॅबिलॉनमध्ये बंदिवास यानं होते. आणि या शोकांतिकेकडे नेणारी कथा मध्यभागातल्या 3 विभागांमध्ये सांगितलेली आहे, जी स्पष्ट करते की इस्रायलचे राज्य 2 प्रतिस्पर्धी राज्यांमध्ये कसं विभाजित झालं. देवानं संदेष्टांना पाठवून इस्रायलचा भ्रष्टाचार रोखण्याचा कसा प्रयत्न केला आणि इस्रायलच्या पापाचा परिणाम म्हणून बंदिवास होणं कसं अटळ झालं. वयोवृद्ध दावीदपासून त्याचा मुलगा शल्मोनकडे राज्यांचं हस्तांतरण दाखवणाऱ्या 2 अध्यायांनी पुस्तकाचा आरंभ होतो आणि दावीदनं शल्मोनाला सांगितलेले शेवटचे शब्द मोशे आणि यहोशवा आणि शमूएल यांनी लोकांना सांगितलेल्या शब्दांसारखेच आहेत. कराराच्या आज्ञेला विश्वासू राहणं आणि केवळ इस्रायलच्या देवाशी एकनिष्ठता बाळगण्याचं हे एक आव्हान आहे. परंतु दावीदचे शब्द इथं थोडे पोकळ आहेत, कारण दावीद आणि शल्मोन नंतर राजकीय हत्यांच्या संपूर्ण मालिकेच्या द्वारे हे नवीन राज्य कसं दृढ करायचं याचा कट रचतात. ही काही चांगली सुरुवात नाही. शल्मोनचा सगळ्यात तेजस्वी क्षण तेव्हा येतो जेव्हा तो इस्रायलचं नेतृत्व करण्यासाठी देवाकडे सोज्ञता मागतो आणि तो इस्रायलच्या देवासाठी मंदिर बनवण्याचं दाविदाचं स्वप्नही पूर्ण करतो. इथं ही कथा प्रत्यक्षात थांबते आणि या मंदिराच्या रचनेचं तपशीलवार वर्णन करते, अगदी तोरामधील निवास मंडपाच्या रचनेच्या वर्णनाप्रमाणे. इथं बरंच सोनं आणि दागिने आणि देवदूत आणि फळझाडांचं चित्रवर्णन आहे. ही सगळी प्रतिकात्मकरित्या एदेन बागेला प्रतिध्वनित करत आहेत. ही अशी जागा आहे जिथं स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र येतात, जिथं देवाची उपस्थिती त्याच्या लोकांबरोबर राहते. पण शल्मोन मंदिराचं काम पूर्ण करताच तो खरोखरच भयानक निवडी करतो आणि त्याचं राज्य कोलमडून पडतं. तो राजकीय आघाडीसाठी इतर राजांच्या मुलींशी, शेकडो मुलींशी लग्न करायला सुरुवात करतो आणि मग तो त्यांच्या दैवतांना देखील स्वीकारतो आणि त्या दैवतांची उपासना इस्रायलमध्ये सुरू करतो. शल्मोन नंतर मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती गोळा करतो. तो एक प्रचंड सैन्य तयार करतो. तो त्याच्या सर्व बांधकाम प्रकल्पांसाठी गुलाम कामगारांची स्थापना करतो. आता जर तुम्ही पुन्हा तोराकडे गेलात आणि अनुवाद 17 मध्ये इस्रायलच्या राजांसाठी देवाच्या मार्गदर्शक नियमांकडे बघितलं तर शल्मोन प्रत्येक नियम मोडत आहे. म्हणून तो मरण पावतो तेव्हा शल्मोन त्याचे वडील दावीदपेक्षा इजिप्तचा राजा फारो सारखा अधिक दिसतो. शल्मोनचा मुलगा रहबाम त्याच्या वडिलांप्रमाणेच वागतो आणि इथूनच पुस्तकाच्या पुढील भागाची सुरुवात होते. सत्तेचा लोभ आणि लालसा यांची ही एक अत्यंत दुःखद कथा आहे. तो गुलाम कामगारांसाठी कर वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि यराबामच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडील वंश हे नाकारतात. ते बंड करतात आणि वेगळे होतात आणि त्यांचं स्वतःचं प्रतिस्पर्धी राज्य बनवतात. आणि म्हणून आता कथेमध्ये तुमच्याकडे दक्षिणेकडील राज्य यहुदा आहे. यरूशलेममध्ये केंद्रित दाविदाच्या वंशातील राजाला समर्पित आहे. आणि आता हे नवीन उत्तरेकडील राज्य इस्रायल नावाचं आहे, ज्याची राजधानी शोम्रोन हे शहर असणार. यराबाम दक्षिणेतील शल्मोनच्या मंदिराशी स्पर्धा करण्यासाठी 2 नवीन मंदिरं बांधतो. इस्रायलच्या देवाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तो प्रत्येकामध्ये एक सोनेरी वासरू ठेवतो. निर्गम 32 आणि सोनेरी वासराचे संबंध अगदी स्पष्ट आहेत. या टप्प्यावरून कथा उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढे मागे जात दोन्ही राज्यांच्या भवितव्याचा मागोवा घेते. प्रत्येकाला सुमारे 20 सलग राजे होते आणि लेखक प्रत्येकाची ओळख करून देत असताना त्यांच्या शासनाचे काही निकषांद्वारे मूल्यांकन करतो. त्यांनी केवळ इस्रायलच्या देवाची उपासना केली का, की त्यांनी इतर देवांच्या उपासनेला प्रोत्साहन दिलं? त्यांनी लोकांमधील मूर्तीपूजेचा विरोध केला का, आणि ते दाविदाप्रमाणेच कराराशी विश्वासू राहिले की ते भ्रष्ट आणि अन्यायी बनले? आणि या निकषांनुसार लेखकाला उत्तरेकडील इस्रायलमध्ये कोणतेही चांगले राजे सापडत नाहीत. 20 पैकी 0.
आणि नंतर दक्षिणेकडील यहुदामध्ये 20 पैकी फक्त 8 राजे यांचं सकारात्मक मूल्यांकन होते. आणि या पुस्तकातील दुसऱ्या मोठ्या उद्देशाशी हे जोडले जाते आणि ते म्हणजे इस्रायलच्या इतिहासातील प्रमुख व्यक्ती म्हणून संदेष्ट्यांच्या भूमिकेचा परिचय करून देणं. पवित्र शास्त्रामध्ये संदेष्टे भविष्य सांगणारे ज्योतिषी नव्हते. त्याऐवजी ते इस्रायलच्या देवाच्या वतीनं बोलत आणि कराराच्या पहारेकऱ्यांची भूमिका बजावत. याचा अर्थ त्यांनी राजा आणि लोकांमध्ये मूर्तीपूजा आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला. ते सतत इस्रायलला राष्ट्रांसाठी प्रकाश होणाऱ्या त्यांच्या पाचारणाची आणि त्यांनी तोराच्या आज्ञांचं पालन करण्याची आठवण करून देत होते. आणि म्हणून संदेष्ट्यांनी इस्रायलला पश्चाताप करून त्यांच्या देवाचं अनुसरण करण्याचं आवाहन दिलं. या मध्यवर्ती भागांमध्ये प्रत्येक राजासाठी देव मग संदेष्ट्यांना उभं करतो आणि ते त्यांना जबाबदार धरतात. सगळ्यात प्रमुख संदेष्टे उत्तरेकडचे आहेत. एलिया आणि त्याचा शिष्य अलिशा इथंच पुस्तकाच्या मधोमध आहेत. एलिया हा संदेष्ट्यांपैकी एक आडदांड मनुष्य होता. तो अरण्यात राहत होता आणि त्याचे मुख्य शत्रू उत्तरेकडील राजा अहाब आणि त्याची कनानी पत्नी इजबेल हे होते. या दोघांनी मिळून इस्रायलवर कनानी देव बाल याच्या उपासनेची स्थापना केली होती. आणि म्हणून एका प्रसिद्ध कथेत एलियानं बालच्या 450 संदेष्ट्यांना कोणता देव खरा आहे हे पाहण्यासाठी आव्हान दिलं. म्हणून त्या दोघांनी वेद्या बांधल्या आणि त्यांनी आपापल्या दैवतांची प्रार्थना केली, परंतु केवळ इस्रायलचा देवच अग्नीद्वारे त्यांना उत्तर देतो. यानंतर अहाब आपल्या शाही शक्तीचा वापर करून इस्रायली शेतकऱ्याची हत्या करतो आणि नंतर त्याच्या कुटुंबाच्या द्राक्षमळ्यावर कब्जा करतो. आणि एलिया पुन्हा अहाबच्या अन्यायाचा जाब विचारतो आणि तो त्याच्या घराच्या अधोगतीची घोषणा करतो. एलिया अखेरीस अलिशा नावाच्या एका तरुण शिष्याला त्याच्या संदेष्ट्याच्या पुढारीपणाचा अधिकार हस्तांतरित करतो आणि तो एलियाच्या दुप्पट अधिकाराची विनंती करतो. आणि इथं जे लक्षवेधक आहे ते म्हणजे ज्या लेखकानं एलियाकडून घडलेले 7 चमत्कारिक पराक्रम सांगितले आहेत, त्यानंच नंतर एलिशाकडून घडलेल्या 14 सामर्थ्याच्या कृत्याच्या गोष्टी पण सांगितल्या आहेत. दोन्ही संदेष्टे स्पष्टपणे उल्लेखनीय पुरुष होते आणि त्यांनी समान भूमिका बजावली. मूर्तीपूजा आणि अन्याय करणाऱ्या इस्रायलच्या राजांना जाब विचारणं. आणि शेवटी ते इस्रायलला धर्मभ्रष्टतेपासून माग वळवण्यात अयशस्वी ठरले. पुढील भागात येहू नावाच्या राजानं सुरू केलेल्या रक्तरंजित क्रांतीमुळे उत्तरेकडील राज्य हादरते आणि तो अहाबच्या कुटुंबाचा नाश करतो. आणि जरी प्रथम देवानं येहूला नियुक्त केलं असलं तरी त्याची हिंसा नियंत्रणाबाहेर जाते आणि हे राजकीय हत्या आणि बंडखोरीचं कुचक्र तयार करते, ज्यातून इस्रायल कधीही सावरत नाही. येहू नंतर सत्तापालट होत राहतो आणि प्रत्येक राजा इतर देवांचं अनुसरण करतो आणि भयंकर अन्यायाला अनुमती देतो. हे सगळं दुसरे राजे अध्याय 17 पर्यंत पोहोचतं. अश्शूरचं मोठं वाईट साम्राज्य वेगवान हल्ला करतं आणि उत्तरेकडील राज्याचा पूर्णपणे नाश करतं आणि राजधानीचं शहर शोमरोन जिंकलं जातं आणि इस्रायलला बंदिवान केलं जातं आणि प्राचीन जगात विखुरलं जातं. आता 17वा अध्याय महत्वाचा आहे. लेखक कथा थांबवतो आणि नुकतंच जे घडलं त्यावर संदेष्ट्यांचे हे विचार प्रकट करतो. उत्तरेकडील राज्याच्या पतनाचा दोष तो इस्रायल आणि त्याच्या राजांच्या मूर्तीपूजा आणि कराराच्या अविश्वासूपणाला देतो आणि म्हणून देवानं त्यांना त्यांच्या निर्णयांच्या परिणामांना सामोरं जाण्याची परवानगी दिली आहे. पुस्तकाचा अंतिम विभाग एकट्या दक्षिणेकडील राज्याची कथा सांगतो आणि इथं आपण हिजकियासारख्या काही वीर राजांना भेटतो. जेव्हा अश्शूरचं सैन्य येरुशलेमच्या दरवाजावर येऊन ठेपतं तेव्हा ते देवावर विश्वास ठेवतात. किंवा योशिया ज्याला मंदिरात तोराची हरवलेली गुंडाळी आढळते म्हणून तो ती वाचू लागतो. त्याचे दोष त्याला दिसतात आणि तो देशातून मूर्तीपूजा आणि कनानी प्रभाव दूर करण्यासाठी धार्मिक सुधारणांची स्थापना करतो. पण यहुदानं मर्यादा पार केली आहे. या दोघांच्या मधला राजा मनश्शे आतापर्यंतचा सगळ्यात वाईट आहे. तो येरुशलेमच्या मंदिरात मूर्तीपूजेची स्थापना करतो. एवढंच नव्हे तर तो बालकांचा नरबळी देण्याचीही स्थापना करतो. आणि म्हणून देव संदेष्ट्यांना हे सांगायला पाठवतो की वेळ संपली आहे. इस्रायल परत येता न येण्याच्या टप्प्यावरती आता पोहोचलेला आहे. अंतिम अध्याय येरुशलेमवर आक्रमण करणाऱ्या, मंदिराचा नाश करणाऱ्या आणि दाविदाच्या लोकांना आणि राजघराण्याला बंदिवासात नेणाऱ्या बॅबिलोनियन साम्राज्याची कथा सांगतात. आणि मग कथा संपते. आम्हाला विस्मयित करून सोडते की देवानं इस्रायलला सोडलं आहे का? त्यानं दाविदाच्या वंशाला सोडून दिलं आहे का? अंतिम परिच्छेद बंदिवासात सुमारे 40 वर्ष पुढील घटनाक्रम सांगतो आणि एक अतिशय विचित्र कथा सांगतो. हे दाविदाचा वंशज यहोयाखीनबद्दल आहे. कारण जर तो येरुशलेममध्ये असता तर तो राजा राहिला असता.
आणि बॅबिलॉनचा राजा त्याला तुरुंगातून मुक्त करतो आणि त्याला उर्वरित आयुष्यासाठी राजेशाही मेजवानीमध्ये खाण्यासाठी आमंत्रित करतो आणि पुस्तक संपतं. तसं पाहिलं तर हे फारसं नाही, परंतु ही अशी एक कथा आहे जी आशेची एक झलक देते की देवानं दाविदाचा वंश सोडला नाही. तर आता प्रश्न असा आहे की देव अब्राहमाला दिलेली, दाविदाला दिलेली अभिवचनं पूर्ण कशी करणार आहे? तो राष्ट्रांना आशीर्वाद देण्यासाठी आणि मसीहाचं राज्य आणण्यासाठी काय करणार आहे? आणि त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला सुज्ञतेची पुस्तके आणि संदेष्टांची पुस्तके वाचावी लागतील. पण आताच्यासाठी असं आहे राजेंचं पुस्तक.